गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला 5वा पाठ चालू आहे, तो म्हणजे मूलभूत हक्क भाग 2. जसं आपण मागच्या पाठामध्ये मूलभूत हक्क भाग 1 यामध्ये 3 हक्क पाहिले. समतेचा हक्क दुसरा पाहिला, स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये भरपूर हक्क होते. आणि तिसरा पाहिला शोषणाविरुद्धचा हक्क. त्याच्यामध्ये सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे मुलांना, किंवा कोणालाही गुलामगिरी करता येत नाही, किंवा जास्तीचं काम करून घेता येत नाही, त्याला शोषणाविरुद्धचा हक्क आहे. त्याला शोषण म्हणतात, ते शोषण तुम्हाला करता येत नाही, ते आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं. नंतर या पाठामध्ये सुद्धा आपण 2 स्वातंत्र्य पाहिले, 2 हक्क पाहिले, ते म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्याच्यामध्ये पाहिलं धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही धर्म स्वीकारण्याचा, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्याचा, कोणत्याही धर्माचा उपासना करण्याचा, कोणत्याही धर्माची संस्था स्थापन करण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे. नंतर धर्माच्या नावावर कुणालाही लुबाडता येत नाही, ते पण पाहिलं आपण. मग उदाहरणार्थ सरकारने त्याच्यावर बंदी घातलेली आहे की तुम्ही धार्मिक कर घेऊ शकत नाही, धर्माच्या नावाने तुम्ही कर जमा करू शकत नाही. धार्मिक कर म्हणजेच काय की ज्या कराचा उपयोग एखाद्या धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जात असेल त्याला म्हणतात धार्मिक कर, तो तुम्ही करू शकत नाही. किंवा आर्थिक मदत मिळणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, शाळा आहेत, ज्याला शासकीय शाळा म्हणतो, सरकारी शाळा म्हणतो, त्या सरकारी शाळांमध्ये तुम्हाला कोणत्याही धर्माची शिकवण देता येत नाही किंवा सक्ती करता येत नाही, असं त्या ठिकाणी आपण पाहिलं. नंतर आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क पाहिला की भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जा किंवा भागामध्ये जा, त्या भागामध्ये वेगवेगळे सण उत्सव तुम्हाला दिसून येतात. कारण भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक राहतात, एकच प्रकारचे सण नाहीत, उत्सव नाही. लग्न समारंभामध्ये बघा, प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग हे असं का आहे? कारण की आपल्या संविधानाने आपल्याला सांस्कृतिक हक्क दिलेला आहे, आपल्या संस्कृतीचा जपण्याचा हक्क दिलेला आहे. आपल्या भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलली जातात त्या भाषणाचं जतन तुम्ही करू शकता, त्यांचं संगोपन संवर्धन तुम्ही करू शकता, त्यांच्यासाठी तुम्ही संस्था स्थापन करू शकता. तर इथपर्यंत आपण हे 2 हक्क पाहिले. आता आपल्याला या हक्कामधला शेवटचा हक्क बघायचा आहे, तो म्हणजे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. तो बघू, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे असा हक्क की आपला जर हक्कांचा भंग झाला तर त्या हक्कांविरुद्ध आपल्याला न्यायालयामध्ये जाता येतं, त्याला म्हणतात संविधानात्मक उपयोजनांचा हक्क. म्हणजे बघा, हा शेवटचा हक्क कसा दिलेला आहे की तुम्हाला जेवढे काही हक्क दिलेले आहेत त्या हक्कांवर जर गदा आली तर त्या हक्कांविरुद्ध तुम्ही, हक्कांच्या गदा आल्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता आणि न्यायालय तुम्हाला न्याय देतं. याला म्हणतात संविधानात्मक उपायांचा हक्क, याला म्हणतात संविधानाचा उपायात्मक हक्क. संविधान तुम्हाला संरक्षण देतं की तुम्हाला जे हक्क दिलेले आहेत, उदाहरणार्थ पहिला हक्क समतेचा, दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा, तिसरा हक्क आहे शोषणाविरुद्धचा, चौथा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा, 5वा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. या हक्कांवर जर कधी कोणी गदा आणत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. हा एक मूलभूत हक्क आहे, याला म्हणतात संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. नंतर हक्कांविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयी तरतूद संविधानाने केलेली आहे. त्यानुसार न्यायालय ही हक्कांचं संरक्षण बंधनकारक करते. म्हणजे आपण मागे पण पाहिलं की न्यायालय विशिष्ट जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या लोकांना किंवा विशिष्ट लोकांना संरक्षण देतं. न्यायालय ते सक्रिय, न्यायालयाची सक्रियता त्यामध्ये पाहिली होती. त्यानुसार न्यायालय आपल्या हक्कांची संरक्षण करत असतं. बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण सांगितलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचे 8वी मध्ये आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे कार्य किंवा उच्च न्यायालयाचं कार्य. तर त्याचं पहिलं कार्य आहे आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणे. भारतीय लोकांना जे मूलभूत हक्क मिळालेले आहेत त्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणे हे आपल्या न्यायालयाचं पहिलं कार्य आहे. मग संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकतं. उदाहरणार्थ आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, तुम्ही व्यवसाय करू शकतात, आणि जर एखादा दुसरा व्यावसायिक आला तिथे आणि त्याने म्हटलं की माझा व्यवसाय काय करतोय, तुम्हाला जर मारलं, टोकलं, काही केलं, तर अशा वेळेस न्यायालय आपल्याला संरक्षण देण्याचं काम करतं. त्याच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. समतेचा हक्क आहे, परंतु मग समता झालीच नाही, विशिष्ट धर्म स्वीकारायचा, त्याला मारठोक करायचे असं झालं, म्हणजे तुमच्या हक्कांवर जर कधी कोणी गदा आणत असेल, समजा तुम्ही एखाद्या धर्माचे आहे, तुम्हाला दुसरा धर्म स्वीकारायचा आहे, पण आपल्या धर्माचे लोक जर तुम्हाला मारत असतील, तर याचा अर्थ तुमच्या हक्कांवर गदा आली, तुम्हाला हक्क दिलेला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा. मग जर असं झालं तर मग तुम्ही काय करणार? तर अशा वेळेस तुम्ही न्यायालयात धाव घेऊ शकतात आणि न्यायालय तुम्हाला न्याय देऊ शकतात. तर आपल्या हक्कां अतिक्रमण होऊ शकते म्हणून आपल्या हक्कांचा वापर करता येत नाही.
जर कधी तुमच्यावर अधिक कोणी दबाव आणला तर त्यावेळेस तुम्हाला न्यायालय संरक्षण देत असतं. हक्कांचा भंग झाला म्हणजेच काय की तुम्हाला ज्या संविधानाने हक्क दिलेले आहेत, संविधानाने जे तुम्हाला हक्क दिलेले आहेत त्या हक्कांवर जर कधी गदा आली तर अशा वेळेस तुम्ही न्यायालयात हक्काचा भंग झाला असं त्याचा अर्थ होतो. न्यायालयात तुम्ही त्या ठिकाणी दाद मागू शकता, त्याची शहानिशा करता येते. आणि न्यायालय पण काय करते, खरोखर तुमच्या हक्कावर गदा आली आहे का मग त्याची शहानिशा करते. आणि जर कधी खरंच हक्कावर गदा आलेली असेल तर अशा अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम न्यायालय करत असतं. मग अशा न्याय देण्याच्या काही पद्धती आहेत. योग्य तो निर्णय घेतं न्यायालय आणि तुम्हाला न्याय देतं. त्या पद्धती हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कोणकोणतं आदेश देतं त्याच्यामध्ये आहे प्रत्यक्षीकरण, नंतर परमादेश, नंतर प्रतिषेध, अधिकार पृच्छा आणि उत्प्रेक्षण, अशा 5 गोष्टी आहेत. त्या 5 गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कोणकोणते आदेश काढू शकतं, हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कोणकोणता आदेश काढतं ते बघू आपण. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कोणकोणते आदेश काढू शकतं. तर आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालय आपल्याला विविध आदेश देण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत. त्यापैकी पहिला आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. देहोपस्थिती आणि बंदी प्रत्यक्षीकरण हा पहिला हक्क आहे. देहोपस्थिती आणि बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय की कोणत्याही व्यक्तीला कोणतंही सरकार, कोणतंही शासन बेकायदेशीर अटक करू शकत नाही. किंवा स्थानबद्धता झाली असेल त्याच्यावर अन्याय होऊ देत नाही, किंवा स्थानबद्धता करत असेल कोणी बळजबरीने तर ते करू देत नाही. न्यायालय अशा व्यक्तींना दोषी ठरवतं आणि अशा लोकांना, मग ते कोणीही असो, शासन का असेना, दोषी ठरवताना अशा लोकांना कडक शासन करतं, कडक शिक्षा करतं. याला म्हणतात देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. की भारतामध्ये कुणालाही बेकायदेशीररित्या अटक करता येत नाही, विना चौकशी अटक करता येत नाही. अगोदर चौकशी केली जाते आणि जर तो खरोखर दोषी असेल तरच अटक केली जाते, अन्यथा अटक केली जात नाही. किंवा स्थानबद्धता असेल, कोणीही बळजबरी कोणाचंही स्थानबद्धता करू शकत नाही, असा आदेश त्या ठिकाणी शासनाने काढलेले आहे. त्याच्यापासून संरक्षण मिळतं. याला म्हणतात देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरं आहे परमादेश. परमादेश कोणाला म्हणतात? परमादेश म्हणजेच लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. की अशी अशी कृती करा, यामुळे लोकांचं कल्याण होईल, असा आदेश शासन देतं. अशी कृती करा की त्याच्यामुळे जनतेचं कल्याण होईल, चांगली कृती करण्याचा आदेश न्यायालय शासनाला देतं. असं वागा, असं करा, हे कायदे करा, हे असा सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी शासन करत असतात. त्याला म्हणतात परमादेश. की एखादी चांगलं कार्य करण्यासाठी, जनतेचं हिताचं कार्य करण्यासाठी न्यायालय त्या शासनाला आदेश देऊ शकतं, याला म्हणतात परमादेश. नंतर मनाई हुकूम, त्याला म्हणतात प्रतिषेध. मनाई हुकूम याला म्हणतात प्रतिषेध, याला प्रतिषेध म्हणतात. मनाई हुकूम. मनाई हुकूम म्हणजेच काय की कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याचा आदेश. कनिष्ठ न्यायालय म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा न्यायालय असेल, तालुका न्यायालय असतील, हे 8वीला आहे तुम्हाला डिटेलला. जिल्हा न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ जळगाव जिल्ह्यामध्ये असेल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये आणि बाहेर जिल्ह्याचा एखादा केस असेल तर तिथे तुम्ही काही करू शकत नाही. याला म्हणतात मनाई हुकूम, याला म्हणतात प्रतिषेध. नाहीतर एखादी कृती झाली मुंबईला आणि त्याची केस चालते औरंगाबादला, असं चालणार नाही. जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं, बाहेरच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. याला म्हणतात मनाई हुकूम, याला म्हणतात प्रतिषेध. यामुळेच दुसऱ्या लोकांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे. म्हणजे लोकांच्या हक्कभंग होणार नाही यासाठी हे नियम काढलेले आहेत. त्याच्यामध्ये देहोपस्थिती, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे बेकायदेशीररित्या कोणालाही अटक करता येत नाही. त्याच्यामध्ये परमादेश,
त्याच्यामध्ये मनाई हुकूम प्रतिषेध तुम्हाला करता येत नाही. म्हणजेच जे स्थानिक न्यायालय आहेत त्यांनी स्थानिक पातळीवर काय काय झालं त्याच्यावरच चर्चा करायची किंवा त्याच्यावरच न्याय द्यायचा, दुसऱ्या पलीकडे झालेल्या गोष्टींवर. आता मला सांगा, कर्नाटकमध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला, महाराष्ट्र न्यायालय त्याला काही करू शकत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, तिथलं स्थानिक न्यायालय बघेल त्याला. पुढचा आहे अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा कोणाला म्हणतात ते बघू आपण आता. अधिकार पृच्छा अधिकार पृच्छा म्हणजेच काय? अधिकार पृच्छा म्हणजेच कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली आहे असा सरकारी अधिकाऱ्याला जाब विचारण्याचा न्यायालयाचा आदेश. समजा एखाद्या व्यक्तीने एखादी चुकीचं काम केलं अधिकाऱ्याने, सरकारी अधिकाऱ्याने, आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात गेला तर न्यायालय त्या व्यक्तीला जाब विचारू शकतं की तुम्ही हे का केलं, कोणत्या अधिकाराने केलं, त्याला विचारू शकतं. याला म्हणतात अधिकार पृच्छा. अधिकार आहे न्यायालयाला की कोणताही व्यक्ती, IAS असो, IPS असो, कलेक्टर असो, तहसीलदार असो, कोणीही असो, कोणताही अधिकारी असो, त्याने ते जे कार्य केलं, त्याने जी कृती केली, तर तू कोणत्या हक्काने ती कृती केली, कोणत्या अधिकाराने ती कृती केली, आम्हाला त्याचा जाब दे. याला म्हणतात अधिकार पृच्छा. तर हे आहे अधिकार पृच्छा. आणि शेवटचं आहे उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण म्हणजे काय? तर उत्प्रेक्षण म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याचा. समजा कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला जन्मठेपाची शिक्षा दिली आणि तो व्यक्ती जर कधी उच्च न्यायालयात गेला तर उच्च न्यायालय ती जन्मठेपाची शिक्षा रद्द करू शकतो, त्याला कमी वर्षाची शिक्षा देईल किंवा जास्त पण देऊ शकतो. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेली जी शिक्षा आहे, तो जो निर्णय आहे तो रद्द करण्याचा वरिष्ठ न्यायालयाला असलेला हक्क, त्याला म्हणतात उत्प्रेक्षण. कनिष्ठ न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय रद्द करायचा आणि उच्च न्यायालयाने तो नवीन निर्णय द्यायचा, याला म्हणतात उत्प्रेक्षण. अशा प्रकारे हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय आदेश देऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे हक्क शासनाने दिलेले आहेत. मूलभूत हक्कांना न्यायालयाने संरक्षण पण दिलेलं आहे. आपल्या हक्कांचा योग्य वापर करणं हे आपल्या हातात आहे. शासनाने हक्क दिले म्हणजे त्याचा आपण दुरुपयोग करायचा नाही. जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून आपण आपली भूमिका सुद्धा त्या ठिकाणी पार पाडायला पाहिजे. मूलभूत हक्कांचा विचार करता आपण आपल्या कर्तव्यांचं भान ठेवायला पाहिजे. एक लक्षात घ्या, भाषणाचा हक्क आहे म्हणजे कोणालाही शिव्या देत बसू नका. लिहिण्याचा हक्क आहे म्हणजे कोणाच्याही विरोधात वाईट लिहू नका. आपलं कर्तव्य काय आहे ती कर्तव्याची जाण ठेवा. मग आपल्याला मूलभूत कर्तव्य कोणती, मार्गदर्शक तत्वे कोणती, ते आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. यानंतर जे काही छोटे छोटे माहिती आहे का तुम्हाला करून पहा वगैरे, हे जे आहे याचा एक व्हिडिओ तुम्हाला आता मी याच्या नंतर दाखवतोय. अशा प्रकारे आपला हा पाठ संपून जाईल. याच्यावरचा होमवर्क वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचा. धन्यवाद. शोधा आणि चर्चा करा, करून पहा वगैरे, हे जे चौकोन आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे? संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे, हा पहिला प्रश्न. जर संविधानाचा विचार केला तसं तर भारतामध्ये 1000च्या वर भाषा बोलल्या जातात, स्थानिक भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्येच खूप भाषा बोलली जातात. जसं कोकणी असेल, मराठी असेल, खानदेशी भाषा असेल, भिल्ल यांची भाषा असेल, पावरी भाषा असेल, तसं पूर्ण भारतामध्ये खूप भाषा बोलल्या जातात. परंतु संविधानाने मान्यता दिलेल्या ज्या भाषा आहेत त्या आहेत एकूण 24 भाषा. 24 भाषांना मान्यता दिली. त्यापैकी भारतातली सगळ्यात जी जुनी भाषा आहे ती आहे संस्कृत. 2 नंबर आहे तामिळ. काही जुन्या भाषामध्ये तेलुगू वगैरे, उर्दू वगैरे यांचा समावेश होतो. आणि मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषासुद्धा 204 वर्षापूर्वी भारतात बोलली जाते. ती पण आपली जुनी भाषा आहे. देवनागरीमधून तिचा निर्मिती झालेली आहे. तर अशी 24 भाषा जी आहेत त्या 24 भाषांना आपल्या संविधानाने मान्यता दिलेली आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केलेल्या आहेत? तर मराठी भाषेचा प्रसार व्हावा किंवा त्याची
प्रगती व्हावी, उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी मग महाराष्ट्र शासनाने जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे हे जे आयोजित करतात, तर हे मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी. आता मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी फक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे भरवलं जातं, हे फक्त भारतातच नाही किंवा महाराष्ट्रातच नाही, तर आता विदेशामध्ये जे भारतीय लोक आहेत त्यांच्या आग्रहाखातीर सुद्धा आता विदेशामध्ये ते भरवलं जात असतं. म्हणून याच्यामुळे आपल्या मराठी भाषेच्या संवर्धन पण होतं आणि त्याची वाढ पण होते. आता हे दुसरं जे बघा, याची चला चर्चा करूया. महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज, महाराष्ट्रामध्ये सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का? तर साहजिकच आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, तो मराठीत सगळ्यांना येते, सगळ्यांना बोलता येते, लिहिता येते. यामुळेच सगळं कामकाज मराठीतून राहिलं तर मग ते चांगलंच आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्ही आपल्या जे शासन आहे, कायदे मंडळ आहे, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, तुम्ही पत्र लिहू शकतात की जर मराठी भाषेमध्ये सर्व कामकाज. आता बघा, महाराष्ट्रामध्ये असे बरेच ऑफिस असतात की तिथे मराठीतून नाही, एक तर हिंदूतून फॉर्म भरायचा असतो किंवा इंग्लिशमधून फॉर्म भरायचा असतो. मग अशा वेळेस आहे ना, खूप लोकांना अडचण येतात. मग अशा अडचणी जर दूर करायचे असतील तर साहजिकच सगळे काम जे आहे ते मराठीतून झालेलं बेटर कधी. म्हणून मराठीतून ते कामकाज जर झालं तर त्याचा उपयोग सर्व लोकांना होऊ शकतो. पुढे बघा, हक्कांसाठी काही प्रकार. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे, मग हे काय आहे तुमच्या हक्कांवर गदा येईल कारण नसताना, ज्याला बेकायदेशीर अटक म्हणतो आपण. आणि यामुळेच मग त्या ठिकाणी हक्कांवर जर गदा आली तर तुम्हाला न्यायालय संरक्षण देतं. जसं आपण ते उत्प्रेक्षण वगैरे हे पाहिलं त्यामध्ये. योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करणे. तर वास्तविक काय त्याला म्हणतो आपण, स्थलांतरितसाठी त्याच्यावर झालेला अन्याय. नंतर तुरुंगात कैद्यांना अन्न आणि औषध उपचारांना नाकारणे. आता तुरुंगामध्ये जर कधी तुम्ही आता हे पण हक्क दिलेला आहे, कैद्यांना अन्न पाणी व्यवस्थित द्यायचं, आजारी पडल्यावर औषध पाणी द्यायचं. आणि अशावर जर तुमच्या हक्कांवर गदा येत असेल तर शोषणा आपला हक्का विरुद्धच आपण न्यायालयात जाऊ शकतो आणि न्यायालय आपल्याला योग्य त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू शकतो. म्हणून हे जे सगळे हक्क आहेत, हे काही शेवटचा जो हक्क आपण पाहिला त्याचे हे प्रकार आपल्याला दिसून येतात. पुढे बघा, एक शेवटचा आहे, सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य की अयोग्य. एक बघा, सरकारी अधिकारी एका महिलेला काय म्हटलं ते घटना दिलेली आहे. निराधारांसाठी असणारा एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्र सादर करणाऱ्या महिलेला. आता निराधार आहे ती, तिला कुणीही नाही आणि तिने सगळे कागदपत्र त्या ठिकाणी जमा केले. आणि ती जमा केलेल्या महिलेला एक व्यक्ती असं म्हणतो की तू निराधार दिसत नाहीस, म्हणजे तुझ्या राहणीमानावरून तू निराधार दिसत नाही, म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची ही कृती योग्य की अयोग्य. मग तो काय करतोय की तू तर निराधार दिसत नाही, मग तुला त्याचा लाभ मिळणार नाही. मग हे चुकीचं आहे की नाही? अतिशय चुकीचं आहे. मग असं करायला नको. तिला जो हक्क दिलेला आहे आपल्या संविधानाने, तो हक्क तो नाकारतोय. मग हे जे हक्क नाकारणारी व्यक्ती आहेत अशा लोकांना न्यायालय योग्य ती शिक्षा करत असतो. वरील सर्व प्रसंगात महिलेचा हक्कभंग झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर अशा प्रकारे यावरून आपल्याला कळतं की शासनाने आपल्याला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांना कुणीही नाकारू शकत नाही आणि जो नाकारत असेल त्याला न्यायालय योग्य ती शिक्षा देऊ शकतं. म्हणून बघा, आता हा जो प्रसंग झालेला होता, या प्रसंगामध्ये काय होतं की तिला जर दाद मागायची असेल तर तिने कोठे जावे. तर मग साहजिकच तिला जर दाद मागायची असेल तर ती न्यायालयात जाईल. न्यायालय पूर्ण तिची चौकशी करेल आणि चौकशी केल्यानंतर मग तिला योग्य तो न्याय दिला जाईल. तर अन्याय झालेल्या व्यक्तींना योग्य तो न्याय देण्याचं काम हे न्यायालय करत असतं. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. व्यवस्थित होमवर्क लिहून घ्यायचा आणि स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये हा होमवर्क लिहायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.